नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे NTPC व ग्रुप डी या परीक्षांमध्ये सण व उत्सव या टॉपिकवर विचारले गेलेले प्रश्न आज आपण बघणार आहोत. तर बघूया पहिला प्रश्न. शोगात्सु हा खालीलपैकी कोणत्या देशात नववर्ष म्हणून साजरा केला जाणारा सण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे बघा, जपान या देशामध्ये शोगात्सु नावाचा सण साजरा केला जातो. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्यात गुढीपाडवा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर आपल्या सर्वांना माहिती आहे की गुढीपाडवा हा प्रतिपदेला साजरा केला जातो, म्हणजेच प्रथमेला साजरा केला जातो. त्यानंतर बघा, दरवर्षी 1 सप्टेंबरला सोलुंग हा कोणत्या राज्यातील आदिस जमातीचा लोकप्रिय सण आहे? बघा, सोलुंग नावाचा जो सण आहे महत्त्वाचा आहे बरं. सोलुंग हा आदिस जमाती जी की अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये त्या जमातीचा महत्त्वाचा उत्सव आहे. त्यानंतर बघा पुढील रिटर्न क्वेश्चन म्हणजे डबल क्वेश्चन आला आहे, अरुणाचल प्रदेश. त्यानंतर बघा पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणता सण आसाम राज्याशी संबंधित आहे? बैसाखी पंजाब राज्याशी संबंधित आहे, तसेच ओणम केरळ राज्याशी, पोंगल तामिळनाडू. तर याचं योग्य उत्तर आहे बिहू. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. ड्री महोत्सव कोणत्या राज्यातील आहे? बघा, ड्री महोत्सव हा सुद्धा अरुणाचल राज्यातील आहे. त्यानंतर बघा पुढील प्रश्न. भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात साझो उत्सव साजरा केला जातो? कोणता? साझो हा उत्सव भारतातील कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? त्याचं योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश. त्यानंतर बघा, भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात लोसर हा सांस्कृतिक उत्सव साजरा केला जातो? त्याचं पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेश हे उत्तर आहे. त्यानंतर बघा पुढे. हॉर्नबिल आणि मोआत्सू सण प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरे केले जातात? बघा, हॉर्नबिल सर्वांना माहिती आहे की नागालँडमध्ये, तसेच मोआत्सू सुद्धा नागालँडमध्येच असणार, यामुळे ऑप्शन क्रमांक अ नागालँड. त्यानंतर गोव्यात खालीलपैकी कोणता वसंतोत्सव साजरा केला जातो? म्हणजे याचा अर्थ वसंत ऋतूमध्ये कोणता सण साजरा केला जातो गोव्यामध्ये? तर शिगमोत्सव हा सण साजरा केला जातो. त्यानंतर बघा, राज्यात डॅश डॅश राज्यात होणाऱ्या सर्व सणांमध्ये पावलकुट हा सर्वात मोठा सण आहे. तर याचं योग्य उत्तर बघा, मिझोरम राज्यात पावलकुट हा सर्वात मोठा सण आहे. त्यानंतर बघा, पुरंदरदास आराधना हा डॅश डॅश उत्सव आहे. बघा, पुरंदरदास हे कार्नेटिक म्हणजे कर्नाटक संगीताचे पितामह म्हणून ओळखले जातात, त्यामुळेच योग्य उत्तर आहे बघा शास्त्रीय संगीत. पुरंदरदास आराधना हा मुख्यतः एक शास्त्रीय संगीत उत्सव आहे. त्यानंतर बघा, नवरोज कोणत्या धार्मिक समुदायाचे नवीन वर्ष म्हणून प्रसिद्ध आहे? तर पारशी समुदायाचे, सर्वांना माहिती. आता हा क्वेश्चन 2-3 वेळास रिपीट झालेला आहे त्याच परीक्षेमध्ये. तर बघा, पारशी नववर्ष हे नवरोज म्हणून ओळखले जाते. त्यानंतर नवरोज सण खालीलपैकी कोणत्या धार्मिक समुदायाशी संबंधित आहे? तर पारशी. त्यानंतर बघा पुढे, आता महत्त्वाचा प्रश्न आहे. रमजान हा इस्लामिक कॅलेंडरचा डॅश डॅश महिना आणि उपवासाचा पवित्र महिना आहे. तर रमजान हा इस्लामिक कॅलेंडरचा 9वा महिना आणि उपवासाचा पवित्र महिना आहे. त्यानंतर बघा, कोणते भारतीय राज्य रोंगाली बिहू वसंत ऋतू नाट्य सांस्कृतिक उत्सव साजरा करते? तर बघा, बिहू म्हटलं की आसाम. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या सणादरम्यान पुलिकाली म्हणजेच टायगर डान्स हा कार्यक्रम मुख्य आकर्षण असतो? तर बघा, पुलिकाली हा ओणम सणामधील मुख्य आकर्षण असतो. त्यानंतर बघा पुढील प्रश्न. रामनवमी हा सण कोणत्या दिवशी हिंदू सण म्हणून साजरा केला जातो? कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर त्याचं योग्य उत्तर आहे चैत्र नवरात्रीचा 9वा दिवस. रामनवमी म्हणजेच 9वा दिवस. त्यानंतर बघा पुढे, भारतातील कोणते राज्य मोआत्सू सण साजरा केले? बघा, वरी रिपीट झालाय क्वेश्चन, नागालँडमध्ये हा सण साजरा केला जातो. त्यानंतर बघा 21वा प्रश्न. ख्रिस्ती लोक कोणत्या दिवशी येशू ख्रिस्तांच्या वधस्तंभावर खिळलेले स्मरण करतात? बरोबर का, येशू ख्रिस्तांना वधस्तंभावर लटकलेले होते, तर त्या दिवशी ख्रिस्ती लोक गुड फ्रायडे नावाचा सण साजरा करतात. त्यानंतर बघा, मेघालयातील गारो जमातींमध्ये सर्वात लोकप्रिय सण कोणता? मेघालयातील गारो, त्याचं योग्य उत्तर आहे वांगला उत्सव. त्यानंतर बघा पुढील क्वेश्चन. बुहसू जिबा हा डॅश डॅश राज्यातील साजरा केला जाणारा सण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे बघा नागालँड. त्यानंतर पुढील क्वेश्चन. भारतातील कोणता सांस्कृतिक उत्सव शास्त्रीय नृत्य
लोककला आणि प्रकाश संगीताचा 10 दिवसांचा उत्सव बघा, 10 दिवसांचा उत्सव आहे. तो दरवर्षी फेब्रुवारी, मार्च आणि शिल्पग्राम येथे आयोजित केला जातो. 3 हिंट आहेत बघा, 10 दिवसाचा, फेब्रुवारी ते मार्च आणि शिल्पग्राम. आता शिल्पग्राम आहे उत्तर प्रदेशतील आग्रा या ठिकाणी. यामुळे याचं उत्तर आहे बघा ताज महोत्सव. त्यानंतर आता पुढे शेवटचा क्वेश्चन, तामिळनाडूमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रसंगी नाट्यांजली उत्सव साजरा केला जातो? नाट्यांजली, तर याचे योग्य उत्तर आहे महाशिवरात्री. धन्यवाद.